शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत रेग्युलर अपडेट आपण आपल्या पेजवर आणि चॅनलवर घेत आहोत आणि या कर्जमाफी प्रक्रियेअंतर्गत 17 लाख शेतकऱ्यांची आपल्याला माहिती आहे आता कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे। यामध्ये याद्या प्रकाशित झाल्यानंतर सर्वत्र ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये लक्षात घ्या, ई-केवायसी करण्याआधी अजिबात घाई करू नका। सर्व सविस्तर माहिती समजून घ्या आणि मगच तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्या, अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे। अनेक शेतकऱ्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, ते म्हणजे आमच्या कर्जमाफीच्या रकमेमध्ये आम्हाला तफावत दिसत आहे। म्हणजेच की तफावतीचा अर्थ काय की आमच्यावर 1.5 लाख रुपये कर्ज आहे, परंतु कर्जमाफीची रक्कम आमची 1,10,000 दाखवत आहे, किंवा आमच्यावर 80,000 रुपये कर्ज आहे थकबाकीची रक्कम आणि आता कर्जमाफीची रक्कम आम्हाला 50,000 रुपये दाखवत आहे। अशा वेळी आम्ही काय करावे? अशा वेळी आम्ही ई-केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करावी? ही जी तफावत आहे, ही तफावत कशामुळे दाखवत आहे आणि या तफावतीबाबत अनेक शेतकऱ्यांनी, म्हणजे लक्षात घ्या, जवळपास या कर्जमाफीच्या यादीमधील एक 5-10% असे शेतकरी असतील की ज्यांना त्यांच्या कर्जमाफीच्या रकमेमध्ये आणि थकबाकीच्या रकमेमध्ये त्या ठिकाणी तफावत दिसत आहे। आणि यापुढे देखील आता जेव्हा याद्या येणार आहेत तेव्हा देखील अनेक शेतकऱ्यांना ही अडचण येऊ शकते, म्हणून ही महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे। जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर आणि शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून पुढे देखील तुम्हाला अडचणी येणार नाहीत। अन्यथा तुमची एक चूक आणि तुम्ही कर्जमाफीच्या लाभापासून यादीमध्ये नाव येऊन देखील लाभापासून वंचित राहाल, किंवा तुम्हाला पैसे भरावे लागतील आणि मगच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। मी काय म्हणतोय असे सर्व सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपण पोहोचवणार आहोत। तर सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमची ई-केवायसी करायला जाता तेव्हा तुम्हाला 2 पर्याय त्या ठिकाणी आहेत आणि दोन्ही ठिकाणी तुम्हाला होय होय म्हणजेच की तुमचे जे कर्ज खाते क्रमांक आहे किंवा कर्ज खाते आधार जे आहे ते बरोबर आहे का, तिथे तुम्हाला हो म्हणायचं आहे। त्यासोबत रकमेबाबत देखील तुम्हाला हो आणि नाही असे 2 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत। आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचा मला असलेला प्रश्न म्हणजे की माझ्यावरती 1,70,000 रुपये कर्ज आहे। किती आहे? 1,70,000 रुपये। आणि आता जी कर्जमाफीची रक्कम दाखवत आहे त्या कर्जमाफीच्या रकमेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी 1,30,000 रुपये रक्कम दाखवली आहे। मग अशा वेळी आम्ही आता काय करावे? आणि एक शेतकरी नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत। तुमची देखील अशी अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून नक्की किती शेतकरी आहेत ते आपल्याला समजणार आहे। आता अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर जिल्हा माहिती कार्यालयावर याबाबतची एक माहिती देण्यात आली होती। या माहितीमध्ये ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना कशा पद्धतीने चालणार आहे, कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे आणि तुम्हाला अडचण आल्यावर तुम्ही काय करायचं हे देखील त्यामध्ये सांगितलंय। त्यामुळे ते आधी समजून घेऊया। तर लक्षात घ्या, यामध्ये बघा काय सांगितलंय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 यामध्ये 994 गावातील पात्र शेतकरी यादीमध्ये जालना जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयावर दिलेली अधिकृत माहिती आहे। आता 2 लाखांपेक्षा कर्जमाफी यामध्ये कमी असायला हवी आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान, म्हणजे मी सांगितलं आपण आधी एका व्हिडिओमध्ये बोललोय की हे 50,000 रुपये रेग्युलर शेतकऱ्यांना मान्य नाही, हे अनुदान आधी वाढ करा। हे अनुदान वाढ करून मगच त्या ठिकाणी नियमित कर्जदारांना तुम्ही दिलासा देऊ शकता। 50,000 रुपयामध्ये नियमित कर्जदारांना रेग्युलर शेतकऱ्यांना अजिबात दिलासा मिळत नाही। ठीक आहे, तो विषय आपण नंतर लावून धरणार आहोत, परंतु आजचा मुद्दा वेगळा आहे। आता यामध्ये काय सांगितलंय बघा, आता यामध्ये सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील। आता यामध्ये पात्र कोण असणार आहे तर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025, 1 एप्रिल 2019च्या आधी ज्यांनी कर्ज घेतलंय ते या कर्जमाफीमध्ये पात्र नाहीत। 18 ला कर्ज घेतलंय, 14 ला घेतलंय, 7 ला घेतलंय, 9 ला घेतलंय, तुम्ही या कर्जमाफीमध्ये पात्र नाही, सर्वात पहिला मुद्दा। नंतर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकबाकीमध्ये गेले तेच कर्ज यामध्ये पात्र धरलं गेलं आहे। 30 सप्टेंबर 2025। तिसरा मुद्दा, 31 मार्च 2026 पर्यंत न भरलेले कर्ज यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहे आणि त्यासोबतच ज्यांच्यावर 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम आहे त्यांनी त्या ठिकाणी 31 मार्च 2027च्या आधी आपली रक्कम त्या ठिकाणी बँकेत आणून भरायची आहे। आता कर्जमाफीची रक्कम जास्तीत जास्त किती आहे? 2 लाख रुपये। प्रोत्साहनपर अनुदान किती आहे? 50,000 रुपये। आता
आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सांगितली आहे। बघा यामध्ये काय सांगितलंय तर कागदपत्रे सोबत घ्यायची आहेत, आधार कार्ड घ्यायचंय, बँक पासबुक। तुम्हाला काय करायचंय तुमच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जायचंय, आपले सरकार सेवा केंद्रावर तुमची काय करायची आहे त्या ठिकाणी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे। कशी प्रक्रिया करायची त्याबाबतची व्हिडिओ देखील आपल्या पेजवर आणि चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। आता आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा, जर लक्षात घ्या यामध्ये अडचण आल्यास तुम्ही तक्रार कुठे करू शकता, तर जर तुमचे आधार खाते क्रमांक आणि कर्ज रकमेमध्ये त्रुटी असेल तर हा जो विषय आहे, अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्ज रकमेमध्ये त्रुटी आहेत, तर तुम्ही तुमची त्या ठिकाणी ऑनलाईन तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे करायची आहे। कुठे करायची आहे? जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला तुमची ऑनलाईन तक्रार करावी लागणार आहे। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना आपण एक GR पाहिला होता, ज्या GR मध्ये प्रत्येक जिल्ह्यावर एक जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती आणि ती जिल्हास्तरीय समिती ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे आणि त्यांचं काम हेच आहे, ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेमध्ये त्रुटी असेल किंवा काही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी आहेत, फार्मर आयडी असेल किंवा काहींचे ठसे उमटत नाहीत, तर हे सर्व गोष्टी कोण करणार आहे? तर ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जी समिती गठीत केली ती समिती यासाठीच केली आहे। यासाठी लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेमध्ये तफावत असेल त्यांनी लगेच KYC करायची नाही। तुम्ही काय करा, तुमच्या बँकेमध्ये जा, अधिकाऱ्यांशी चर्चा करा, नक्की रकमेमध्ये तफावत काय आहे त्याची माहिती घ्या आणि जर योग्य तुम्हाला माहिती मिळत असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवा, तिथल्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या आणि मगच तुमची KYC प्रक्रिया करायला जा। KYC करण्यासाठी घाई करू नका। जर समजा तुम्ही ही 1,30,000 रुपये समजा तुमची रक्कम दाखवली आहे की कर्जमाफीमध्ये बसली आणि तुमच्यावर जर 1,70,000 रुपये कर्ज असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला वरचे 40,000 रुपये त्या ठिकाणी भरावे लागू शकतात किंवा तुमच्या रकमांमध्ये तफावत असल्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहात म्हणून तुमची कर्जमाफीची रक्कम देखील जमा केली जाणार नाही। अशा पद्धतीने तुम्हाला अडचणी येऊ शकतात, म्हणून या बाबींची खात्री करून घ्या आणि मगच तुमची KYC करायला जा। आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या तफावती आहेत त्या शेतकऱ्यांसाठी खरं तर सरकारने एक ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून द्यावी आणि जेणेकरून ते त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता। तुमच्या देखील कर्जमाफीच्या रकमेमध्ये तफावत आहे का नक्की कमेंट करून सांगा। योजनेबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारून व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।